या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यादरम्यान अमित शहा यांनी तब्बल 4 तासांची राखीव वेळ ठेवली होती। 2 दिवसांच्या त्यांच्या या दौऱ्यात फक्त सहकार विभागाकडून आयोजित एक कार्यक्रम होणार होता। या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या हस्ते सहकार ते समृद्धी पोर्टलचे उद्घाटन होणार आहे। दुपारी 12 वाजता पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमानंतर अमित शहा हॉटेलमध्ये परत जाणार होते। त्या ठिकाणी बैठका होणार होत्या, मात्र आता त्यांच्या या दौऱ्यामध्ये बदल झाला असून त्यांच्या बैठका अमित शहा यांनी रद्द केल्या आहेत। आता अमित शहा 3 वाजता थेट दिल्लीला रवाना होणार आहेत। आज मैत्रीचा दिवस। सर्वत्र मित्रमैत्रिणी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात। आपल्या मैत्रीचा धागा अधिक घट्ट करण्यासाठी हा दिवस आज साजरा केला जातो। या निमित्ताने कोल्हापुरातील खूप वर्ष घट्ट मैत्री असलेला एक ग्रुप आहे। गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपली मैत्री टिकवली आणि ते अजूनही मैत्रीचा धागा जपत आहेत। त्या काळी ना सोशल मीडिया होता ना पत्रव्यवहार, तरीही त्यांनी शाळा सोबती ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत त्याला सामाजिक कार्याची जोड दिली आहे। कोल्हापुरातील SM लोहिया शाळेचे हे विद्यार्थी अनेक क्षेत्रात चमकलेत। यातील काही जण सेवानिवृत्तीचे आयुष्य जगत आहेत, मात्र आपल्या मैत्रीचा 50 वर्षांचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या या मित्रांची मैत्री आजच्या सोशल मीडियातील मैत्रीपेक्षा काकणभर जास्तच घट्ट ठरत आहे। मैत्री दिनाच्या निमित्ताने पाहूयात या अनोख्या मैत्रीची दुनिया। नमस्कार, मी प्रसाद बाळकृष्ण खाडीलकर। आमच्या ग्रुपचं नाव आहे शाळा सोबती 1975। सदर ग्रुप हा आमचा जवळजवळ आता 53 ते 55 वर्ष झाली आम्ही सर्वजण एकत्र आहोत। कुणी मॉन्टेसरीत एकत्र आलंय, कुणी 1ली 7वीत एकत्र आलंय आणि असं करत करत आज तागायत या ग्रुपच्या प्रमाणे आता आम्ही जवळजवळ सगळे वयस्कर झालेलो आहोत आणि आता सगळेजण रिटायर झालेलो आहोत। तरी सुद्धा आम्ही गेली 30 ते 35 वर्ष दर रविवारी ज्योतिबाला चालत जाणं, आजूबाजूचे कोल्हापुरातले बरेचसे परिसर जे सांगरूळचा म्हणजे हनुमान, नंतर तुमजाई, वाघजाई, आडीमल्ल्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ट्रेकिंगही करत असतो। सातत्याने कायम आम्ही कुठले ना कुठले तरी सामाजिक उपक्रम पण राबवत असतो आणि त्यामध्ये म्हणजे शक्यतो करून सगळे वाढदिवस करत असताना आम्ही एकमेकांना वृक्ष देतो आणि त्या वृक्षाचं आम्ही वृक्षारोपण करून त्या पद्धतीने म्हणजे वृक्ष वाढवण्यासाठी मदत करत असतो। कधी रक्तदानाची गरज असेल तर रक्तदान करत असतो। वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सामाजिक उपक्रम काही राबवायचे असतील आणि त्याच्यासाठी जर का काही मदत हवी असेल तर ती सदरची मदतही आम्ही त्यामध्ये करत असतो। आमच्यातील काही जे म्हणजे लोक आता मयत झालेले आहेत, तर त्या मयत झालेल्या लोकांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुद्धा आम्ही वृक्ष लावून ते पण जतन करत असतो आणि त्याची जपणूक करून त्यांची आठवण सदैव आमच्या हृदयामध्ये तेवत ठेवत असतो। या सर्व गोष्टी करत असताना हा ग्रुप असाच अखंड कायम कार्यरत राहावा आणि हा कायम सदोदित एकत्र राहावा ह्यासाठी मी एक 4 ओळी लिहिलेल्या आहेत। त्या अशा की भरू दे आपल्या मैत्रीचे नाते, ओथंबून वाहू दे जुळलेली मने, अशीच असू दे
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच कार्यक्रमात सामील झाले होते। यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले, माझ्यासोबत ते पहिल्यांदाच बसलेले आहेत, त्यामुळं सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की अजितदादा, आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात. हीच तुमची योग्य जागा आहे. या ठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केला. पुण्यातील जाहीर कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय. कोरोचीसाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याबद्दल शनिवारी कोरोची बस स्टँड नजीक शिवसेना शिंदे गट, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांनी साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केलाय. सरपंच डॉक्टर संतोष भोरे म्हणाले, कोरोचीची लोकसंख्या, आरोग्य सुविधा यांचा विचार करता गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातून सतत प्रयत्न केले जात होते. तारा न्यूजसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे. कबनूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान गावात मेरी मिट्टी मेरा देश अभियान प्रभावीपणे आणि लोकसहभागातून राबवण्याचा निर्णय येथील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आलाय. अध्यक्षस्थानी सरपंच शोभा पवार ह्या होत्या. ग्रामविकास अधिकारी गणपत अदलिंग यांनी शासनाचे परिपत्रक वाचून दाखविले आणि यावेळी अभियानाअंतर्गत शिलाफलक, पंचप्राण शपथ, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन आदी उपक्रम राबवण्याबाबत चर्चा केली आहे. जयसिंगपूर येथील कर्मवीर मल्टीस्टेट आर्थिक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 18 जागांसाठी 96 उमेदवारांनी अर्ज भरलेत. 540 कोटींच्या वर ठेवी असणाऱ्या या आर्थिक संस्थेत ठराविक संचालकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून अनेक सभासदांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढायची म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 79 तर महिला राखीव 13 तर अनुसूचित जाती जमातीसाठी 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. तसेच मतदान 27 ऑगस्ट रोजी होणार असून अर्जाची छाननी 7 ऑगस्ट रोजी होणार, तर माघार घेण्याची मुदत 14 ऑगस्ट अखेर आहे. यानंतर चिन्ह वाटप होऊन निवडणुकीत रंग भरणार असे दिसून येते. तारा न्यूजसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे. ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत तसेच जे मागील 3 वर्ष सलग ऊसतोड कामगार म्हणून काम करतात त्यांची ग्रामसेवकाने नोंदणी करून त्यांना ओळखपत्र द्यावे असा निर्णय राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला. त्याप्रमाणे नोंदणीकृत साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकांकडून याद्या मागवून त्यानुसार ऊसतोड कामगाराचा मूळ रहिवास, मतदार यादी आणि कामगारांचे स्वयंघोषणापत्र आदी बाबी तपासून त्यांना ओळखपत्र द्यावे अशा सूचना CEO संतोष पाटील यांनी ग्रामसेवक संघटनांना दिल्या. पण हे काम बहिस्त यंत्रणेमार्फत करून घ्यावे असं स्पष्ट करून ग्रामसेवक संघटनांनी या कामास स्पष्टपणे नकार दिला. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी CEO संतोष पाटील यांनी शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी ग्रामसेवकांच्या दोन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते, मात्र त्यांनी ओळखपत्र देण्यासाठी असमर्थता दाखवत नकार दिला. तारा न्यूजसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे. ग्रामपंचायत शिरोली पुलाचे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाअंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे मेरी मिट्टी मेरा देश हा उपक्रम राबवण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. छत्रपती संभाजीराजे सभागृह ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत शिरोली लोकनियुक्त सरपंच पद्मजा कृष्णात करपे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सरपंच म्हणाले, या कार्यक्रमाअंतर्गत शिलाफलक उभारणे, 75 देशी वृक्षांची लागवड, स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन, पंचप्राण शपथ घेणे, ध्वजारोहण कार्यक्रम हे उपक्रम ग्रामपंचायत मार्फत घेण्यात येणार आहेत. यावेळी उपस्थित उपसरपंच अविनाश कोळी, ग्रामविकास अधिकारी AY कदम, माजी उपसरपंच कृष्णात करपे, माजी सरपंच विठ्ठल पाटील आबा तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी उपस्थित होते. तारा न्यूजसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे.